नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे BMCमध्ये जी लिपिक पदाकरिता जी पदभरती आहे, 1846 पदांकरिताची पदभरती आहे, ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्या पदभरतीमध्ये जर पाहिलं तुम्ही, तर टायपिंग सर्टिफिकेट आहे, तर ते कोणाला लागेल आणि कोणाकोणाला लागणार नाही, याची तुम्हाला माहिती देणार आहे. काही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना ते 2 वर्षापर्यंत दिल्यानंतरनं म्हणजे जॉइन केल्यानंतरनं देणं आवश्यक आहे. तर ते कोणाकोणाला लागणार आहे त्याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे BMCची. रिक्रुटमेंटच्या अंडर मी तुम्हाला ती जाहिरात दाखवतो. तर हे जाहिरात आहे. ओके. जाहिरात थोडासा ऑन करतो. आता ओके दिसत असेल सगळी. ही जाहिरात आहे BMCची. कार्यकारी सहाय्यक पूर्वी लिपिक पदाकरिता होती. सॅलरी खूप चांगली आहे. M15 श्रेणी आहे, म्हणजे 25,500 ते 81,100 एवढी श्रेणी असणार आहे. 1846 पदं आहेत. तर कॅटेगरीनुसार ही पदं दिलेली आहेत इथे. ओके. तर आता टायपिंग सर्टिफिकेट आहे ते कोणाकोणाला लागणार नाही त्याची तुम्हाला माहिती देणार आहे मी. तर तुम्ही जर पाहिलं इथं खाली जा. हे कॅटेगरीनुसार पद भरती आहे. आता इथं यांनी हे दिले की कोण कोण भरू शकतं. तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 10वी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाली पाहिजे, फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि त्याच्यानंतरनं तुम्ही ग्रॅज्युएशन कराल, ते ग्रॅज्युएशनमध्ये वाणिज्य, विज्ञान, कला, विधी आणि तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि त्याच्यानंतरनं 45% गुणांसह तो उत्तीर्ण असावा असं सांगितलेलं आहे. किंवा त्याची कुठल्याही याच्यातील हे विद्यापीठाची हे लागेल, त्यांना पदवी लागेल. 45% त्यांना गुण असायला पाहिजे आणि पहिल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी केलेली पाहिजे डिग्री असेल. त्याला CGPA 7 पॉइंटर पण चालेल आणि 10 पॉइंटर पण चालणार आहे. त्याच्यानंतरनं मराठी आणि इंग्लिश हे 100-100 मार्काचे शब्द पाहिजे. त्याच्यानंतर इथं आहे की त्यांना 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही पाहिजे टायपिंग सर्टिफिकेट त्यांच्याजवळ. आता बघा, त्याच्यानंतरनं बघा इथं हे मुद्दे आहेत. आता त्या मुद्द्यामध्ये मी सांगेल की टंकलेखनासाठी काय आहे ते. तर बघितलं तुम्ही तर इथे तर याच्यामध्ये दिलेलं आता हे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार माजी सैनिक जे उमेदवार आहेत तर त्यांना काय केलं की टायपिंग मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी दिनांक जे आहे नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत 2 संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. लक्षात घ्या, त्यांना काय करणार की 2 वर्षाची संधी दिली जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरं परिपत्रक आहे MPR 6636. हे 18/7/2024 याच्यानुसार सांगितलेलं आहे की जे उमेदवार अपंग उमेदवार आहेत, लक्षात घ्या की दिव्यांग उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी काय केलं की मराठी आणि इंग्लिशच्या टायपिंग परीक्षा पात्र होण्यासाठी त्यांना 2 वर्षाचा कालावधी 2 संधीमध्ये त्यांना आवश्यक आहे. म्हणजे त्यात काय करणार आहे की त्यांना देता येणार आहे. त्यांच्यासाठी सर्टिफिकेट लागणार नाही आणि यांना सर्टिफिकेट हे नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षामध्ये त्यांना देण्यात येणार आहे, येऊ शकतं. त्याच्यानंतर अनाथ कॅटेगरीचे उमेदवार आहेत, लक्षात घ्या अनाथ कॅटेगरीचे उमेदवार, त्यांनाही काय केलं की हे परिपत्रक आहे 6625. तर याच्यानुसार सांगितलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश आणि मराठी जी टायपिंग आहे तर ती उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीत त्यांना 2 संधीमध्ये यांना काय केलं की हे सर्टिफिकेट द्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती बघा, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, लक्षात घ्या, आणि स्वातंत्र्य सैनिक आहेत. यांचे नामनिर्देशित पाल्ले जे आहेत, लक्षात घ्या की म्हणजे प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील किंवा स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्ले असतील, तर यांनाही काय केलं की परीक्षांमध्ये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्तीर्ण परीक्षा होण्यासाठी मुभा भेटणार आहे आणि ती परीक्षा नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षानंतर त्यांना देता येणार आहे मराठी आणि इंग्लिशची. ओके. तर ही कॅटेगरीज होत्या ज्यांना की हे होतं आरक्षण, म्हणजे त्यांना की संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके. तर ही माहिती होती
तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याची माहिती होईल. धन्यवाद.